तर नमस्कार मित्रांनो, देशभरात सध्या एक वेगळीच चर्चा सुरू झाली आहे. पेट्रोल पंपावर अचानक रांगा लागायला लागल्यात. ATMच्या बाहेर लोकांची गर्दी दिसत आहे आणि घरात गॅस संपला आहे. संपला तर मिळेल का, यावर लोकांमध्ये चर्चा सुरू झाली आहे. आणि सोशल मीडियावर मेसेज फिरत आहेत की पुन्हा लॉकडाऊन लागू शकतो. सामान साठवून ठेवा, पेट्रोल भरून ठेवा, गॅस घ्या आणि तयार राहा. पण अचानक अशी भीती का निर्माण झाली? यामागचं कारण आहे युद्ध आणि त्यावर केलेल्या नरेंद्र मोदी यांच्या लोकसभेतील वक्तव्य. तर लोकसभेत बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितलं की जागतिक स्तरावर सुरू असलेल्या युद्धाचा परिणाम पुढील काही काळ जगभरात होऊ शकतो आणि भारतालाही त्यासाठी तयार राहावं लागेल. कोरोनाच्या काळात जसं आपण एकजुटीने संकटाचा सामना केला, तसंच पुन्हा एकदा तयार राहण्याची गरज आहे, असं त्यांनी स्पष्ट केलं. आणि याच वक्तव्यामुळे देशभरात लॉकडाऊन आणि टंचाईची चर्चा सुरू झाली आहे आणि लोकांमध्ये थोडी भीती निर्माण झाली आहे. लोकांमध्ये पॅनिक का निर्माण झाला? मोदींच्या वक्तव्याचा अर्थ अनेक लोकांनी लॉकडाऊन लागू शकतो असा काढला. त्यामुळे लोकांनी पेट्रोल पंपावर रांगा लागून टाकल्या आणि गॅस सिलेंडर मिळेल का, ATMमधून पैसे काढून ठेवावे का, अशी चर्चा सुरू झाल्या. मागच्या कोरोनाच्या काळात अचानक लॉकडाऊन लागल्यामुळे लोकांना खूप त्रास झाला होता. म्हणून यावेळी लोक आधीच तयारी करत असल्याचं चित्र दिसत आहे. आता मुख्य प्रश्न असा आहे की युद्धामुळे भारतावर नेमका काय परिणाम होऊ शकतो? भारत आपल्या इंधनासाठी मोठ्या प्रमाणावर परदेशावर अवलंबून आहे. विशेषतः आखाती देशांमधून पेट्रोल, डिझेल आणि गॅस भारतात येतो. भारत आपल्या गरजेपेक्षा जवळपास 88% क्रूड ऑइल आयात करतो. तर नैसर्गिक वायूचा मोठा भाग परदेशातून येतो. यामध्ये UAE, सौदी अरेबिया, कतार, कुवेत आणि इराण यांचा मोठा वाटा आहे. जगातील सर्वात महत्त्वाचा तेलमार्ग म्हणजे हुर्मुझ सामुद्रधुनी. या मार्गातून भारत मोठ्या प्रमाणावर LPG आणि तेल येतं. या युद्धामुळे या मार्गावर हल्ले आणि किंवा पुरवठा थांबला तर पेट्रोल, डिझेल आणि गॅस पुरवठा कमी होऊ शकतो. याचा थेट परिणाम महागाई आणि टंचाईवर होऊ शकतो. गॅस सिलेंडरवर सर्वात मोठा परिणाम. युद्ध वाढलं तर सर्वात आधी परिणाम होईल तो घरगुती गॅस सिलेंडरवर. LPG पुरवठा कमी झाला तर गॅस सिलेंडर महाग होऊ शकतो आणि सिलेंडर मिळण्यामध्ये विलंब होऊ शकतो. यामुळे लोक गॅस साठवायला लागतील आणि काळा बाजार वाढू शकतो. व्यावसायिक गॅस सिलेंडर कमी झाला तर हॉटेल, मेस आणि कॅन्टीन बंद होऊ शकतात. याचा सर्वात मोठा फटका बसेल तो विद्यार्थी, मजूर आणि घरापासून दूर राहणाऱ्या लोकांना. जे लोक बाहेर जेवणावर अवलंबून आहेत त्यांना मोठी अडचण निर्माण होऊ शकते. गॅस आणि पेट्रोल महाग झालं तर कारखाने आणि कंपन्यांचं काम कमी होऊ शकतं. यामुळे कामगार आपल्या गावी परत जाऊ शकतात. कोरोनाच्या काळात जसं स्थलांतर झालं होतं तसं पुन्हा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. जर आखाती देशांपासून पुरवठा कमी झाला तर पेट्रोल आणि डिझेल महाग होईल. डिझेल महाग झालं तर वाहतूक व्यवस्थेवर परिणाम होईल. भाजीपाला, धान्य आणि जीवनावश्यक वस्तू महाग होतील. शाळा, कॉलेज, ऑफिस आणि उद्योग सगळ्यावर परिणाम होऊ शकतो. लॉकडाऊन लागू होईल का, हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. तज्ज्ञांच्या मते जर महागाई आणि टंचाई खूप वाढली तर मागणी कमी करण्यासाठी हा निर्बंध लागू शकतात. पण सध्या सरकार पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी प्रयत्न करत आहेत. पंतप्रधान मोदी यांनी लोकसभेत सांगितलं की भारताने वेगवेगळ्या देशाकडून तेल आयात वाढवली आहे. अन्नसाठा पुरेसा आहे आणि टंचाई टाळण्यासाठी सरकार प्रयत्न करत आहेत. युद्धाचा परिणाम कमी करण्यासाठी सरकार सतत प्रयत्नशील आहे. थोडक्यात सांगायचं झालं तर युद्धामुळे महागाई आणि टंचाई वाढण्याची शक्यता आहे, पण लगेच लॉकडाऊन लागू होणार अशी कोणतीही अधिकृत घोषणा नाही. कोणीही घाबरू न जाता शांत राहून परिस्थिती समजून घेणं गरजेचं आहे. मित्रांनो, युद्धाच्या भारतावर किती परिणाम होईल हे येणाऱ्या काळात स्पष्ट होईलच. तुम्हाला काय वाटतं, लॉकडाऊन लागू होऊ शकतो का, की सरकार परिस्थिती नियंत्रणात आणेल? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. धन्यवाद.